नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनल द युनिक स्टडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जीएमसी नांदेड भरती तसेच छत्रपती संभाजीनगर भरती यावरील व्याकरणावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण बघणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेला वारंवार विचारलेले हे प्रश्न आहेत मित्रांनो. तर चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाने. प्रश्न क्रमांक 1. आई या शब्दाचा वचन ओळखा. तर आई या शब्दाचं योग्य वचन आहे मित्रांनो. आई हे शब्दाचं एकवचन एकवचनी असते. प्रश्न क्रमांक 2 बघूयात मित्रांनो. पाणी या शब्दाचे लिंग काय आहे? पाणी या शब्दाचे लिंग हे नपुंसकलिंगी आहे. कारण पाणी हे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी या दोन्हीमध्ये पण बसत नाही. त्यामुळे पाणी या शब्दाचे योग्य लिंग नपुंसकलिंगी आहे. प्रश्न क्रमांक 3. खेळतो हे क्रियापद कोणत्या काळात आहे? तर मित्रांनो, खेळतो हे क्रियापद आपल्याला बघायचं आहे कोणत्या काळात आहे ते. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि अपूर्ण क्रिया. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वर्तमान काळ. कारण खेळतो हे वर्तमान काळातील क्रियापद आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करून ठेवा. कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला बघावयास मिळतील. प्रश्न क्रमांक 4. सूर्य हा शब्द कोणत्या प्रकारचा नाम आहे? तर सूर्य हा शब्द कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर व्यक्तिवाचक नाम हे योग्य उत्तर आहे आपलं. प्रश्न क्रमांक 5. आनंद या शब्दाचा प्रकार काय आहे? आनंद या शब्दाचा प्रकार कोणता आहे मित्रांनो आपल्याला बघायचा आहे. तर आनंद या शब्दाचा योग्य प्रकार भाववाचक नाम हे आहे. तुम्हाला जर प्रश्नाचे आन्सर येत असतील तर कमेंटमध्ये देत चला. कारण तुम्हाला पण सराव होईल प्रश्नांचा आणि उत्तरांचा. प्रश्न 6. ती झोपली आहे या वाक्यात झोपली आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? अपूर्ण, पूर्ण, नाम, काळ. तर ती झोपली आहे हे या वाक्याचं क्रियापद हे अपूर्ण वर्तमान काळ आहे. प्रश्न क्रमांक 7. मी पुस्तक वाचतो या वाक्यात मी हा शब्द कोणता प्रकार आहे? तर मी हा शब्द सर्वनाम यासाठी वापरलेला प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 8. लहान हा शब्द विशेषण आहे का? तर लहान हा शब्द निश्चितच विशेषण हा शब्द आहे. याचं योग्य उत्तर होय आहे, ए ऑप्शन. मित्रांनो, जीएमसी भरतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. वारंवार परीक्षेला विचारले जाणारे हे प्रश्न आहेत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कोणी स्किप नाही करायचा. प्रश्न क्रमांक 9. उंदरासारखा या शब्दात कोणता समास आहे? ऑप्शन ए तत्पुरुष, ऑप्शन बी द्विगु, सी उपमेय उपमान, डी उपमान उपमेय समास. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उपमान उपमेय समास. कारण उंदरासारखा याला प्रत्यय लागलेला आहे सारखा, म्हणून हा उपमेय आणि उपमान समास आहे. प्रश्न क्रमांक 10. तो अभ्यास करत होता या वाक्यात काळ कोणता आहे? तर आपल्याला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अपूर्ण भूतकाळ. तो अभ्यास करत होता म्हणजे अपूर्ण भूतकाळातील वाक्य आहे. प्रश्न 11. गड या शब्दाचे वचन ओळखा. बहुवचन, एकवचन, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एकवचनी. कारण गड हा शब्द एकवचनी आहे. प्रश्न क्रमांक 12. सूर्य या शब्दाचा लिंग कोणते आहे? सूर्य या शब्दाचा लिंग हा पुल्लिंगी आहे. कारण सूर्य हा पुल्लिंगी या लिंगामध्ये गणला जातो. प्रश्न क्रमांक 13. तिने या शब्दाचा प्रकार ओळखा. सर्वनाम, क्रियाविशेषण, नाम विशेषण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए सर्वनाम.
प्रश्न क्रमांक 14वा, त्याने पुस्तक वाचले या वाक्यात क्रियापद कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, त्याने पुस्तक वाचले म्हणजे याला प्रत्यय वाचले लागलेला आहे म्हणून क्रियापद हे वाचले होईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर बघावयास मिळतील. प्रश्न क्रमांक 15, जल हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? जल हा शब्द संस्कृत या भाषेतून आलेला आहे. संस्कृत हे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, गोड या शब्दाचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 नाम, ऑप्शन बी विशेषण, ऑप्शन सी सर्वनाम, ऑप्शन डी क्रियापद. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी विशेषण हे होईल. कारण गोड हा शब्द विशेष माहिती दर्शवणारा आहे, त्यामुळे विशेषण होईल. प्रश्न क्रमांक 17वा, फळं खाल्ली या वाक्यात काळ कोणता आहे? फळं खाल्ली या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर फळं खाल्ली या वाक्याचा योग्य काळ भूतकाळ होईल. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर राहील. पाण्यासारखा या शब्दात कोणता समास आहे? पाण्यासारखा या शब्दात कोणता समास आहे ओळखायचा आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे उपमेय उपमान समास. ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर राहील. प्रश्न 19वा, शांतता हा शब्द कोणत्या प्रकारचा नाम आहे? शांतता हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 10वा, मी खेळतो या वाक्यात मी हा शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सर्वनाम. कारण मी खेळतो या वाक्यात मी हा शब्द सर्वनामासाठी ओळखला जातो. असेच व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.